आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राज्यामध्ये आजपासून 12वीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली आहे. शासनाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियान अंतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवरती कडक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्गखोलीमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. परीक्षेवरती काटेकोरपणे नजर ठेवण्यात येत आहे. महाराजा जिवाजीराव महाविद्यालय इथे देखील शासनाच्या धोरणानुसार सर्व सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत. वर्गखोल्यांमध्ये लाईट्स, पिण्याचं पाणी, पंखे यासह अत्यावश्यक सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष साळवे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला दिशा देणारी 12वीची परीक्षा असल्यानं परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि थोडीशी भीती देखील पाहायला मिळाली. पहिल्याच दिवशी झालेल्या इंग्रजी विषयाच्या पेपरबाबत विद्यार्थ्यांचा संमिश्र असा प्रतिसाद मिळालाय. काही विद्यार्थ्यांनी पेपर अपेक्षेप्रमाणे सोपा गेल्याचं म्हटलंय, तर काहींना लेखन आणि व्याकरणाचा भाग थोडा अवघड वाटल्याचं मत व्यक्त केलंय. एकूणच शांत, शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. कॉपीमुक्त अभियानामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेमध्ये वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. आज 12वी बोर्ड परीक्षा 2026 या ठिकाणी सुरू होत आहे आणि ही याच्या संदर्भामध्ये शासनाचे जे काही ध्येय धोरणं जे आहेत त्या ध्येय धोरणानुसार आपण कॉपीमुक्त परीक्षा ही राबवतोय. जवळपास सर्व वर्गामध्ये आपण या ठिकाणी CCTV कॅमेरे सज्ज केलेले आहेत. एकूण प्रिमायसिसमध्ये 106 CCTV कॅमेरे त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन खाली आहेत आणि वर्गामध्ये सुद्धा सर्व लाईट व्यवस्था असेल, फॅन व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, ही सर्व आपण त्या ठिकाणी शासनाचे जे काही धोरणं आहेत त्या धोरणानुसार आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांना सातत्याने आपण कॉपीमुक्त जे काय या संदर्भामध्ये आपण वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत आणि हे सूचना जे काही त्या सूचना आपण मुलांकडून शपथ पण घेतलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोबाईलवर या ठिकाणी लिंक देऊन त्यांना सुद्धा तशी कल्पना दिलेली आहे आणि मुलं या ठिकाणी आज कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता शांततेत पेपर लिहितील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मुलांना सुद्धा या ठिकाणी पालकांनी अजिबात काळजी करू नये, कारण पालकांनी विद्यार्थी आमच्या ताब्यात दिल्यानंतर आमचे जे काही सहकारी जे आहेत, मग त्यामध्ये उपप्राचार्य असतील, ज्युनियरचे पर्यवेक्षक असतील, सर्व जे काही घटक जे आहेत ते त्या ठिकाणी सज्ज आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीत आणि परीक्षा जी आहे ती परीक्षा सुरळीत पार पाडू याबद्दल या ठिकाणी मी आपणा सर्वांना या ठिकाणी शब्द देतो. 12वीच्या परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व परीक्षार्थींना या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना संपूर्ण आरोग्य जे काही ते आरोग्य सांभाळून आपण अभ्यास करावा आणि परीक्षा जी आहे ती परीक्षा अतिशय शांत पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडावी, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नये अशा प्रकारची मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. राज्यभरात 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. आजचा जो महत्त्वाचा विषय होता इंग्रजी विषय, त्याचा आज पहिला पेपर संपलेला आहे. या ठिकाणी आज आपण श्रीगोंदा शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे या महाविद्यालयामध्ये आलो आहोत. आपल्यासोबत विद्यार्थी आहे. नक्की कसा पेपर गेला, काय परीक्षेचं टेन्शन होतं हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नाव तुझं? श्रीराम जगताप. कसा होता पेपर आजचा? पेपर तर सोपा होता, अवघड असं काही नव्हतं, बऱ्यापैकी लिहिलं. व्याकरणामध्ये काय आलो? जे आधी जे शिकवलं होतं 8वी पासून आलेलं तेच सगळं होतं, ग्रामर वगैरे, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस वगैरे असं चालतं सगळं. एकंदरीत वर्षभर अभ्यास केलेला त्याचा आजच्या पेपरला कुठेतरी फलित झाला असं वाटतं का? हा, असंच झालं म्हणायचं, कारण पेपर अतिशय सोपा गेला, भरपूर लिहिला. 1-2 मार्काचं टाइमवर राहिलं गेलं असेल, पण मनापासून अख्खा पेपर लिहिला. इंग्रजी विषय विद्यार्थ्यांना अवघड जातो असं म्हणतात. तुला वैयक्तिक हा पेपर आजचा कसा गेला? नाही, इंग्रजी उलट सगळ्यात सोपा विषय असं म्हणावं लागेल, कारण जे काही लिहायचं असतं ते एक तर मनाने लिहायचं असतं किंवा पाहूनच लिहायचं असतं, त्यामुळे अवघड असं काहीच नसतं त्याच्यामध्ये. आजचा जे पेपर होता इंग्लिशचा, त्याच्यामुळे पुढचे पेपर देण्यासाठी आत्मविश्वास वाढलाय? हा, भरपूर. पेपर इतका सोपा गेल्यामुळे आता पुढचा फिजिक्सचा पेपर आहे, पण असं टेन्शनच गेलं की हा पेपर इझी गेला तर पुढचा पण इझी जाणार. आज 12वीचा पहिला पेपर होता, इंग्लिश होता. एकंदरीत विद्यार्थ्यांसाठी हा अवघड मानला जातो. कसा गेला पेपर तुला? पेपर अतिशय सोपा होता, टाइम मॅनेजमेंट पण झालं, फक्त की 10 मिनिटं अजून एक्स्ट्रा वेळ पाहिजे होता, पण जाऊ द्या. पण तेवढ्या याच्यात लिहिलं, मुलांनी बऱ्यापैकी लिहिला.
पेपर कव्हर केला. व्याकरण असन यामध्ये नक्की जो अभ्यास केला होता वर्षभरात त्याचा आज फायदा झाला असं वाटतं काही? 100% फायदा झाला. ज्याचा अभ्यास केला तर तेच प्रश्न आले आणि पुस्तकाच्या बाहेरचा एकही प्रश्न नव्हता. एवढं सरांनी सांगितलं तेच क्वेश्चन होते. आजच्या पेपरने पुढील पेपर देण्यासाठी काय आत्मविश्वास वाढला असं वाटतं आता? 100% वाढला. कारण की जे सरांनी नोट्स वगैरे दिलतात त्याच्या ह्यानुसारच पेपर आलता. आता भुजबळ सरांनी पण भरपूर नोट्स दिलेले, त्या आम्हाला इतकी खात्री आहे की सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच पुढचे पण पेपर येतील. नक्की आता 12वीस वर्ष शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं मानलं जातं. या परीक्षेच्या नंतर पुढे काय ठरवलेलं आहे? या परीक्षेच्या नंतर CAT ची एक्झाम देणार आहे 12th ची. त्यानंतर मग मार्क्स पडल्यानंतर LLB करणार. आजच्या परीक्षेनिमित्त आज काही विद्यार्थी देखील आपल्या सोबत आहेत, त्यांना देखील आपण प्रश्न विचारू. कसा वाटला पेपर आजचा? खूप छान गेला. जी शाळेची व्यवस्था होती, बसण्याचे असन, पोलीस प्रोटेक्शन असन किंवा CCTV अंतर्गत जे परीक्षा आता सरकारने केलेली आहे ते पूर्ण संरक्षण मिळालं असं वाटतं? हो. नक्की आता यापुढं 12वी नंतर काय पुढे असणार आपलं? CET ची परीक्षा द्यायची आहे आणि मेडिकल ऍडमिशन. एकंदरीत पाहिलं तर आजचा पेपर जो आहे तो सोपा गेल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. नक्कीच हे 12वीचं वर्ष जे असतं ते नक्कीच शैक्षणिक क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचं वर्ष मानलं जातं. यातच या सर्व विद्यार्थ्यांना C24 तास परिवाराकडून देखील खूप खूप शुभेच्छा. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.